नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमाज फॅमिली किचन चॅनलवर। उन्हाळा आला की कुल्फीची आठवण येतेच। चला तर मग अगदी मार्केटमध्ये मिळते तशी डब्बा कुल्फी आपण घरीच बनवूया। चला तर मग कुल्फी बनवायला सुरुवात करूया। अर्धा लिटर छान घट्ट दूध घ्यायचं। दूध हे जेवढे जास्त घट्ट असेल तेवढं लवकर आटवलं जातं। दुधाला सतत चमच्याने ढवळत राहायचं, त्यामुळे दूध हे एकसारखं आटवलं जातं। दूध आटवण्यासाठी गॅसची पॉवर ही कधी कमी तर कधी मीडियम करत दुधाला ढवळत राहायचं। दूध आटवत असतानाच त्यामध्ये 4 चमचे खडीसाखर घालून घ्यायची आणि दुधाला ढवळत राहायचं। दुधाला कमी पॉवरवर ठेवायचं। कस्टर्ड पावडर ही नेहमी थंड दुधामध्येच मिक्स करून घ्यायची आणि 4 चमचे व्हॅनिला कस्टर्ड पावडर घेऊन त्याला थंड दुधामध्ये मिक्स करायचं। कस्टर्ड पावडरमुळे दुधाला छान आणखी घट्टपणा येतो आणि कुल्फीला छान कलर फ्लेवर येतो, त्यामुळे इसेन्स नाही टाकलं तरी सुद्धा चालेल। कस्टर्ड पावडरच्या गाठी दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या। मिक्स केलेले कस्टर्ड पावडरचे दूध हे उकळत्या दुधात हळूहळू ओतत ते चमच्याने ढवळत राहायचं। कस्टर्ड पावडरचे दूध पूर्ण ओतून झाल्यानंतर दुधामध्ये टाकलेले कस्टर्ड पावडरला शिजायला 2 मिनिटं लागतात। 2 मिनिटं झाल्यानंतर हे दूध घट्ट व्हायला लागतं। अशा प्रकारे कुल्फीचे मिश्रण तयार झालेले आहे। हे मिश्रण थंडगार करून घ्यायचं। एअरटाईट कंटेनरमध्ये ओतून त्यावर अल्युमिनियम फॉईल पेपर लावून कुल्फीच्या मिश्रणाला 6 ते 7 तासासाठी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं। आता 7 तास झालेले आहे। कुल्फीचे मिश्रण सेट झालेले आहे। दुधावरच्या साईमुळे आणि ड्रायफ्रूट्समुळे कुल्फी ही रवाळ क्रीमी बनते। सेट झालेले कुल्फीचे मिश्रण मिक्सरच्या पॉटमध्ये घालून वरून त्यावर 4 चमचे साय घालायची आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स घालायचे। त्यानंतर 6 ते 7 मिनिटं मिश्रणला छान फेटून घ्यायचं। फेटल्यामुळे कुल्फीमध्ये आईस क्रिस्टल बनत नाही। मिक्सरच्या पॉटमध्ये दाखवल्याप्रमाणे कुल्फीचे मिश्रण छान फेटून झालेले आहे। कुल्फीचे तयार झालेले मिश्रण 2 कुल्फी मोल्डमध्ये टाकून घेणार आहोत। एक आहे लांब कुल्फी आणि दुसरा जो आहे तो डब्बा कुल्फी। एका डब्यामध्ये 4 कुल्फी निघतात। त्या मोल्डमध्ये ओतून त्यावर कुल्फी मोल्डमध्ये पहिले कुल्फीचे मिश्रण, त्यावर थोडेसे ड्रायफ्रूट्स, आणखी पुन्हा वरून कुल्फीचे मिश्रण असे ओतून पूर्ण मोल्ड भरून घ्यायचे आणि उरलेले कुल्फीचे मिश्रण हे एअरटाईट कंटेनरमध्ये ओतून घ्यायचे आणि त्यावर ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे। ड्रायफ्रूट्ससोबत कुल्फीच्या मिश्रणमध्ये विलायची पूड पण घालून घेऊ शकता। कुल्फी मोल्डला वरून झाकण लावून 10 तासांसाठी फ्रीजमध्ये कुल्फी बनायला ठेवायचं। आता 10 तास झालेले आहे। बघा, कुल्फी तयार झालेली आहे। कुल्फी मोल्डला चाकूने प्लस करून घेतलं तर 4 कुल्फ्या तयार होतात। कुल्फीला आतमध्ये 4 बाजूला 4 काड्या टोचून घ्यायच्या। कुल्फी मोल्डला वरून फॉईल पेपरने कव्हर केल्यानंतर पण तुम्ही काड्या लावून घेऊ शकता। आता कुल्फी मोल्डला अगदी पाण्यामध्ये असं गोल फिरून घ्यायचं आणि हातावर थोडंसं रफ करून त्याला हळूवारपणे 4 काड्या पकडून बाहेर काढायचं। कुल्फी ही छान मऊ क्रीमी झाल्यामुळे चाकूने याचे सहजच 4 भाग होतात। एका डब्यापासून 4 कुल्फ्या तयार झालेल्या आहे। यालाच डब्बा कुल्फी म्हणतात। बाहेर जशी मार्केटमध्ये डब्बा कुल्फी मिळते तशीच कुल्फी तयार झालेली आहे। आता दुसरे कुल्फीचे मोल्ड घेऊन त्याला पण पाण्यामध्ये असंच फिरून हाताने रफ करून कुल्फी काढून घ्यायची आहे। या कुल्फीला तुम्ही डब्बा कुल्फी म्हणा किंवा मटका कुल्फी म्हणा, चव ही सारखीच राहते। कुल्फीमध्ये ड्रायफ्रूट्स घातल्यामुळे, कुल्फीच्या मिश्रणमध्ये ड्रायफ्रूट्स आणि मलाई घातल्यामुळे कुल्फी चवीला क्रीमी आणि रवाळ लागते। बिना व्हिप क्रीम, बिना कंडेन्स मिल्क, बिना इसेन्स, फक्त घरच्या 3 साहित्यातून अर्धा लिटर दुधापासून बनवा छान मटका कुल्फी किंवा डब्बा कुल्फी। मलाईदार क्रीमी रवाळ अशी कुल्फी तयार झालेली आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशा चविष्ट, सोप्या आणि झटपट रेसिपीमध्ये।